बेटा प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन आणि बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन कंप्लीट करूया. पहिल्यांदा प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशनमध्ये रँडम एक्सपेरिमेंट म्हणजे काय बघा. सुरुवातीला प्रोबॅबिलिटीची थोडी कन्सेप्ट येतात. त्यातला पहिला रँडम एक्सपेरिमेंट. रँडम एक्सपेरिमेंट म्हणजे काय? असा एक्सपेरिमेंट जे परफॉर्म केल्यानंतर ना पॉसिबल आउटकम तर माहिती आहेत, पण एक्झॅक्ट आउटकम माहिती नाही. त्याला काय म्हणायचं? रँडम एक्सपेरिमेंट. कुठले कुठले रँडम एक्सपेरिमेंट आहे? कॉईन टॉस करायचं. कॉईन टॉस केल्यावर हेड येणार आहे का टेल येणार आहे? हेड किंवा टेल येणार आहे, पण एक्झॅक्टली काय येणार आहे माहिती नाही. बरोबर का? तशा एक्सपेरिमेंटला काय म्हणायचं? रँडम एक्सपेरिमेंट. डाय थ्रो केलं तर वरच्या सरफेसला 1 2 3 4 5 6 काय पण येऊ शकते, बरोबर का? पण एक्झॅक्टली काय येईल सांगता येत नाही. त्याला काय म्हणायचं? रँडम एक्सपेरिमेंट. एका पॅक ऑफ कार्डमधून एक कार्ड जर पिक केलं तर त्या 52 पत्त्यांपैकीच एक कुठला तरी पत्ता येणार आहे, पण एक्झॅक्टली कुठला येते ते सांगता येते. त्याला काय म्हणायचं? रँडम एक्सपेरिमेंट. एक्सपेरिमेंट हुज पॉसिबल आउटकम्स आर नोन बट एक्झॅक्ट आउटकम इज अननोन. ठीक आहे, हे त्याचे एक्झाम्पल. हे बेटा आता एक्सपेरिमेंट परफॉर्म केल्यानंतर ना, फॉर एक्झाम्पल कॉईन टॉस करायचा एक्सपेरिमेंट परफॉर्म केला, त्याचा काहीतरी रिझल्ट येते का नाही? त्यालाच काय म्हणायचं? आउटकम म्हणायचं. रिझल्ट ऑफ रँडम एक्सपेरिमेंट त्याला काय म्हणायचं? आउटकम. आणि एक एक्सपेरिमेंट परफॉर्म केल्यानंतर ना सेट ऑफ पॉसिबल आउटकम्स, त्या सेटला काय म्हणायचं? सॅम्पल स्पेस. बरोबर का? डाय थ्रो केलं तर काय येऊ शकते? 1 2 3 4 5 6 हे अशा आउटकम येऊ शकतात. हे बेटा सेट ऑफ ऑल पॉसिबल आउटकम्स त्याला काय म्हणायचं? सॅम्पल स्पेस. एक एक्सपेरिमेंट परफॉर्म केल्यानंतर ना जे काय आउटकम येऊ शकतात त्याच्या सेटला काय म्हणायचं? सॅम्पल स्पेस म्हणायचं. ठीक आहे. एन ऑफ एस म्हणजे काय? एन ऑफ एस एक्सपेरिमेंट परफॉर्म केलं, त्याचे जे आउटकम येतात त्याच्या सेटमध्ये किती एलिमेंट्स आहे बघायचे. सॅम्पल स्पेसच्या सेटमध्ये किती एलिमेंट आहेत बघायचे. म्हणजे टोटल नंबर ऑफ पॉसिबल आउटकम्स त्याला काय म्हणायचं? नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स किंवा नंबर ऑफ एलिमेंट्स इन सॅम्पल स्पेस असं म्हटलं तरी चालेल. ह्याच्यामध्ये किती एलिमेंट आहेत सॅम्पल स्पेसमध्ये? 1 2 3 4 5 6 ह्याच्यामध्ये किती आहेत? 1 2. त्या नंबरला काय म्हणायचं? एन ऑफ एस म्हणायचं. इव्हेंट. इव्हेंट म्हणजे काय? तुमच्या एक्सपेरिमेंटला तुम्ही जर एक कंडिशन लावली, फॉर एक्झाम्पल कॉईन टॉस केलात, नाही डाय थ्रो केलात आणि कंडिशन काय सांगितली आता? डायवरचा नंबर ऑड यायला पाहिजे. ऑड येण्याची प्रोबॅबिलिटी तुम्हाला कॅल्क्युलेट करायला सांगितली. तर कंडिशन काय आहे? ऑड नंबर ऑन डाय. ही कंडिशन आहे. याला म्हणायचं इव्हेंट. इव्हेंट म्हणजे काय? कंडिशन लावलेली असते एक्सपेरिमेंटला. तर ह्या कंडिशनला सॅटिस्फाय करणारे किती आउटकम आहेत? 3 आउटकम आहेत. आणि ह्याच्यावरनं आपण प्रोबॅबिलिटी ऑफ दिस इव्हेंट कॅल्क्युलेट करू शकतो. म्हणजे ही घटना घडायची शक्यता किती असणार आहे? टोटल पॉसिबल आउटकम डाय थ्रो केल्यानंतर 6 आहे. आणि आपल्याला फेव्हरेबल किती आहेत? 3 आहेत. तर हा फॉर्म्युला जो आहे तो फेव्हरेबल आउटकम डिवायडेड बाय टोटल आउटकम असतो. बरं का? फेव्हरेबल आउटकम डिवायडेड बाय टोटल आउटकम्स. आपल्याला फेव्हरेबल कुठले आहेत? हे 3 आहेत आणि टोटल आउटकम्स आहेत 3 डिवायडेड बाय 6 म्हणजे 1/2 अशी प्रोबॅबिलिटी. आता एक एक्झाम्पल घेऊया. 2 कॉईन टॉस केलेले आहेत. 2 कॉईन सायमल्टेनियसली टॉस केलेले आहेत. ठीक आहे. तर पॉसिबल आउटकम काय काय येऊ शकतात? पॉसिबल आउटकम काय काय येऊ शकतात? हेड, 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 टेल, टेल, हेड आणि टेल, टेल हे 4 पॉसिबल आउटकम आहेत. ठीक आहे. आता हे जे आउटकम आहे ह्याला ह्याच्या रिलेटेड एक नंबर डिफाईन करतो मी. काय नंबर बघा? नंबर ऑफ हेड्स. या आउटकमच्या रिलेटेड एक नंबर डिफाईन करतो. काय नंबर आहे? नंबर ऑफ हेड्स. म्हणजे या आउटकमसाठी नंबर ऑफ हेड किती आहे सांगा? 2. या आउटकमसाठी नंबर ऑफ हेड किती आहे? या आउटकमसाठी नंबर ऑफ हेड किती आहेत? 1. या आउटकमसाठी नंबर ऑफ हेड किती आहे? बरोबर का? तर हा जो नंबर असणार आहे, आउटकमच्या रिलेटेड जो एक नंबर आहे, त्याला काय म्हणायचं? त्याला म्हणायचं रँडम व्हेरिएबल. काय म्हणायचं त्याला? रँडम व्हेरिएबल. आणि त्याचा डेफिनेशन कसा बघा? अ नंबर असोसिएटिंग विथ ईच आउटकम. तुम्ही एक्सपेरिमेंट परफॉर्म केलं. एक्सपेरिमेंट परफॉर्म केल्यानंतर ना, जे काही तुमचे आउटकम येते, जे काही आउटकम येते, त्याच्या रिलेटेड हे आउटकम येतात ना 2 कॉइन टॉस केल्यानंतर. ह्याच्या रिलेटेड काहीतरी एक नंबर, डिफाईन नंबर, त्याला काय म्हणायचं? रँडम व्हेरिएबल. इथं नंबर ऑफ हेड्स किती आहेत? 2, 1, 1 आणि 0. बरोबर का? पॉसिबल नंबर ऑफ हेड्स 2, 1, 0. सिमिलरली मला तुम्ही सांगा, मी जर म्हणलो पॉसिबल नंबर ऑफ टेल्स सांगा म्हणलं, तर काय सांगणार? ते पण तसंच असणार आहे. 0, 1, 1 आणि 0, 1, 2 तेच असणार. बरोबर. इन शॉर्ट रँडम व्हेरिएबल म्हणजे काय? तुमचा जो एक्सपेरिमेंट आहे, ते एक्सपेरिमेंट परफॉर्म केल्यानंतर पॉसिबल आउटकम जे येतात, त्याला रिलेटेड एक नंबर त्याला म्हणायचं रँडम व्हेरिएबल. बरोबर. ते डिफाईन्ड असतो. क्वेश्चनमध्ये डिफाईन्ड असणार. काय रँडम व्हेरिएबल आहे ते डिफाईन्ड असणार. रँडम व्हेरिएबल पण 2 प्रकारचे आहेत. डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल आणि कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल. बरोबर का? आता नंबर ऑफ हेड्स, नंबर ऑफ टेल्स ह्याचे आन्सर कसे येणार आहेत? 0, 1, 2 असे येतात. बरोबर का? असे नंबर येतात. तुम्ही जर हाईट मेजर करायला लागला कोणाच्यातरी, तर ते डेसिमल पॉईंटमध्ये वगैरे येऊ शकतं. बरोबर का? हाईट बिलो 10 सेंटीमीटर म्हणलं तर
0.5, 9.2 असे व्हॅल्यूज येऊ शकतात. अशा रँडम व्हेरिएबलच्या व्हॅल्यूजला काय म्हणायचं? कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल. ह्याला म्हणायचं डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल. अजून काही क्वेश्चन ह्याच्यामध्ये कन्सेप्ट बघूया. तोच एक्झाम्पल घ्या. इफ 2 कॉइन्स आर टॉस्ड. 2 कॉइन टॉस करायचं एक्सपेरिमेंट. एक्सपेरिमेंट पहिल्यांदा डिफाईन करायचं आणि सॅम्पल स्पेस द्यायचं. बरोबर का? 2 कॉइन जर टॉस केलं तर सॅम्पल स्पेस हा असणार आहे. आणि आता काय डिफाईन केले? काय म्हटलंय? एक्स म्हणजे काय आहे? रँडम व्हेरिएबल काय आहे? नंबर ऑफ हेड्स. नंबर ऑफ हेड्स इथं किती असणार आहे? 2, 1 आणि 0. 0, 1, 2 हे नंबर ऑफ हेड्स आहेत. तर एक्सचे पॉसिबल व्हॅल्यूज काय? 0, 1 आणि 2. ठीक आहे. 0 हेड असण्याची, एक्सची व्हॅल्यू 0 असण्याची प्रोबॅबिलिटी किती विचारली? हा जो असा लिहिलेला आहे का नाही? हा जो असा लिहिलेला आहे, काय लिहिलेलं आहे? पी ऑफ एक्स इक्वल टू 0. याचा अर्थ काय? प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इक्वल टू 0 म्हणजे रँडम व्हेरिएबलची व्हॅल्यू 0 असण्याची प्रोबॅबिलिटी किती विचार? रँडम व्हेरिएबलचे पॉसिबल व्हॅल्यूज काय काय आहेत? रँडम व्हेरिएबलचे पॉसिबल व्हॅल्यूज 0, 1, 2 आहेत. ठीक आहे. रँडम व्हेरिएबलचे पॉसिबल व्हॅल्यूज 0, 1, 2 आहेत. 0 असण्याची प्रोबॅबिलिटी किती आहे? किती केसेसमध्ये 0 आहे? हे बेटा 0 हे कुठे-कुठे एकच ठिकाणी, बरोबर का? फेव्हरेबल आउटकम तशी किती आहे? एकच आहे. आणि टोटल आउटकम किती आहेत? 4. बरोबर का? प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इक्वल टू 1 याचा अर्थ काय? एक हेड येण्याची प्रोबॅबिलिटी किती आहे? कसे किती आउटकम आहेत? एक हेडवाले 2 आउटकम आहेत. आणि टोटल आउटकम किती आहेत? 4. तर ही प्रोबॅबिलिटी 1/2 आहे. आणि प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग 2 हेड्स किती आहे? तशी पण एकच आउटकम आहे. आणि टोटल आउटकम 4 आहे. तर ही 1/4 असणार. ठीक आहे. तर ह्यांचा एक टेबल बनवतो आता. ह्यांचा काय करतो? टेबल बनवतो. सगळे क्वेश्चन आपले ह्याच्या रिलेटेडच आहे. रँडम व्हेरिएबलचे व्हॅल्यूज 0, 1 आणि 2. बरोबर? आणि प्रोबॅबिलिटीजचे व्हॅल्यूज. रँडम व्हेरिएबलचे व्हॅल्यूज आणि प्रोबॅबिलिटीजचे व्हॅल्यूज. हे बेटा रँडम व्हेरिएबल 0 असताना प्रोबॅबिलिटी किती आहे? 1/4. रँडम व्हेरिएबल 1 असताना प्रोबॅबिलिटी किती आहे? 1/2. 2 असताना प्रोबॅबिलिटी किती आहे? 1/4. आता हा जो टेबल आहे, हे बेटा हा जो टेबल आहे याला म्हणायचं प्रोबॅबिलिटी डिस्ट्रिब्युशन टेबल. काय म्हणायचं याला? प्रोबॅबिलिटी डिस्ट्रिब्युशन टेबल. बरोबर का? हे टेबल प्रोबॅबिलिटी डिस्ट्रिब्युशन टेबलचे काही प्रॉपर्टीज आहेत. सम ऑफ प्रोबॅबिलिटीज. सम ऑफ प्रोबॅबिलिटीज किती असणार आहे? इक्वल टू 1 असणार. हा 0.25, 0.25 आणि 0.5 यांचे एडिशन केले तर किती येतात? टोटल प्रोबॅबिलिटी किती असणार आहे? 1 असणार आहे. बरोबर? हे बेटा आणि या प्रोबॅबिलिटीजला म्हणायचं प्रोबॅबिलिटी मास फंक्शन. ठीक आहे. या प्रोबॅबिलिटीजला काय म्हणायचं? प्रोबॅबिलिटी मास फंक्शन. प्रोबॅबिलिटी डिस्ट्रिब्युशन टेबलची प्रॉपर्टी काय आहे? सगळ्या प्रोबॅबिलिटीजची एडिशन इक्वल टू 1 असते. आणि प्रोबॅबिलिटीजची एडिशन जर 1 असेल, या प्रोबॅबिलिटीला म्हणायचं प्रोबॅबिलिटी मास फंक्शन. ठीक आहे. या टेबलला काय म्हणायचं? प्रोबॅबिलिटी डिस्ट्रिब्युशन टेबल. प्रोबॅबिलिटीजला काय म्हणायचं? प्रोबॅबिलिटी मास फंक्शन. त्याच्यानंतर असाच दुसऱ्या प्रकारचा एक टेबल आहे. त्याला म्हणायचं क्युम्युलेटिव्ह डिस्ट्रिब्युशन फंक्शन. म्हणजे काय? हे प्रोबॅबिलिटी डिस्ट्रिब्युशन टेबल आपण तयार केलं काय? एक रो फक्त वाढवायची आपल्याला. काय बघा क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी ही पहिली व्हॅल्यू ॲज इट इज. ही दुसरी व्हॅल्यू, ही व्हॅल्यू आणि ह्या व्हॅल्यूचा ॲडिशन करायचं. या व्हॅल्यू आणि ह्या व्हॅल्यूचं ॲडिशन करायचं. ही व्हॅल्यू हे काय रिप्रेझेंट करते? इथपर्यंतची प्रोबॅबिलिटी, इथपर्यंतची क्युम्युलेटिव्ह प्रोबॅबिलिटी डिफाईन करते. बरोबर का? सगळ्या प्रोबॅबिलिटीजचं ॲडिशन करत जातो. क्युम्युलेटिव्ह याचा अर्थ काय? ॲडिशन. टोटल क्युम्युलेटिव्हचा अर्थ काय? टोटल. इथपर्यंतची टोटल प्रोबॅबिलिटी किती आहे? 3/4 आहे. इथपर्यंतची टोटल प्रोबॅबिलिटी किती आहे? त्याच्यानंतर ना ह्याच्यावरती क्वेश्चन भरपूर आहेत बघ. एक्सपेक्टेड व्हॅल्यूज, व्हेरियन्स. हे एक्सपेक्टेड व्हॅल्यू कसे फाइंड आउट करायचे होता? हा असा टेबल तयार करायचा क्वेश्चनवरनं. एक्सआय किंवा एक्सची व्हॅल्यूज, प्रोबॅबिलिटीजची व्हॅल्यूज आणि या दोघांचं मल्टिप्लिकेशनचा एक रो तयार करून ठेवायचा. एक्सआय पी आय. समेशन ऑफ एक्सआय पी आय या सगळ्यांचा एडिशन केला तर तुम्हाला काय मिळतो? एक्सपेक्टेड व्हॅल्यू. ह्याला म्हणायचं, ह्याला दुसरं नाव काय आहे? मीन आहे. ह्याला दुसरं नाव काय आहे? मीन. क्वेश्चनमध्ये बरेचदा त्याला मीन पण म्हणतात. ठीक आहे. आणि हा व्हेरियन्स. हे बेटा एकदा मीन मिळाला की व्हेरियन्स पण आपण कॅल्क्युलेट करू शकतो. व्हेरियन्सचा फॉर्म्युला आहे बघ. एक्सपेक्टेड व्हॅल्यू ई एक्सचा स्क्वेअर मायनस ई एक्सचा ब्रॅकेट स्क्वेअर. हे ई एक्स आपण कॅल्क्युलेट केलं आहे. एक्सपेक्टेड व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली. या व्हॅल्यूचा फक्त स्क्वेअर करायचा. या व्हॅल्यूचा फक्त स्क्वेअर करायचा. आणि हे कसं कॅल्क्युलेट करायचं? ई एक्सचा स्क्वेअर ही वेगळी व्हॅल्यू आहे. ई एक्सचा स्क्वेअर ही वेगळी व्हॅल्यू आहे. ह्याचा फॉर्म्युला काय बघा? रँडम व्हेरिएबलचा स्क्वेअर करायचा इंटू प्रोबॅबिलिटी करायचा. बरोबर का? या रँडम व्हेरिएबलचा स्क्वेअर करायचा इंटू प्रोबॅबिलिटी प्लस या रँडम व्हेरिएबलचा स्क्वेअर करायचा इंटू प्रोबॅबिलिटी प्लस
त्याचा स्क्वेअर इंटू 1/4 असं करायचं. आणि शेवटची व्हॅल्यू डेव्हिएशन, स्टँडर्ड डेव्हिएशन कसं कॅल्क्युलेट करायचं? स्क्वेअर रूट ऑफ व्हेरियन्स करायचं. व्हेरियन्स कॅल्क्युलेट केलं की त्याचा रूट घेतला की आपल्याला काय मिळतो? स्टँडर्ड डेव्हिएशन. येते लक्षात? हे बेटा एवढी थिअरी आपल्याला करायची. ठीक आहे. प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशनचे पीवायक्यूज हो गए. कन्सिडर द प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन. हे बेटा हे रॅन्डम व्हेरिएबलची व्हॅल्यूज आहे, एक्सची व्हॅल्यूज आहे आणि हे काय प्रोबॅबिलिटीज आहे. काय विचारलंय बघा, देन द व्हॅल्यू ऑफ प्रोबॅबिलिटी देन एक्स रॅन्डम व्हेरिएबल इज लेस दॅन 2. एक्सची व्हॅल्यू लेस दॅन 2 म्हणजे एक्स म्हणजे के ची व्हॅल्यू विचारली तो, बरोबर का? के ची व्हॅल्यू विचारली का? नाही. एक्स इज ग्रेटर दॅन 2. अच्छा, ग्रेटर दॅन 2 म्हटलं तर 3, 4 आणि 5 साठी. ग्रेटर म्हणलं ग्रेटर, बरोबर का? 3, 4, 5. एक्सची व्हॅल्यू 3 असताना, 4 असताना, 5 असताना टोटल प्रोबॅबिलिटीज यांचे प्रोबॅबिलिटीज हे प्रोबॅबिलिटीजचं एडिशन करायचं. या प्रोबॅबिलिटीजचं एडिशन करायचं असेल तर पहिल्यांदा के ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. हा प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन टेबल आहे. प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन टेबलची प्रॉपर्टी काय सांगितलं तुम्हाला? सगळ्या प्रोबॅबिलिटीजची एडिशन किती असते? 2. तर या सगळ्या प्रोबॅबिलिटीजची एडिशन किती असायला पाहिजे? इक्वेट टू 1 करायचं. त्याच्यावर के चे व्हॅल्यूज मिळतात. हा क्वाड्रेटिक एक्सप्रेशन मिळतो. त्याच्यामुळे के चे 2 व्हॅल्यूज मिळाले बघा. आता आणखी काय आहे बेटा प्रॉपर्टी याची? प्रत्येक प्रोबॅबिलिटी किती असते? 0 आणि 1 च्या मध्ये असते. आणि प्रोबॅबिलिटी कॅनॉट बी निगेटिव्ह. निगेटिव्ह नसणार आहे आणि मोर दॅन 1 तरी नसणार आहे. तर इथे प्रोबॅबिलिटी किती मिळाली? के ची व्हॅल्यू आहे ऍक्च्युली -1. पण के एका ठिकाणी प्रोबॅबिलिटी बघा. रॅन्डम व्हेरिएबल 1 असताना एक्सची व्हॅल्यू 1 असताना प्रोबॅबिलिटी किती आहे? के आहे. म्हणजे के ची व्हॅल्यू सुद्धा कधी निगेटिव्ह असू शकत नाही, कारण के काय आहे? प्रोबॅबिलिटी. बरोबर का? तर के ची ही व्हॅल्यू एक्सेप्टेबल नाही. के ची ही व्हॅल्यू एक्सेप्टेबल. आपल्याला काय विचारलंय? या 3 केसेसमध्ये प्रोबॅबिलिटीज विचारलेलं आहे. प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स वेन एक्स इज ग्रेटर दॅन 2. एक्सची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 2 कधी आहे? 3 ला, 4 ला, 5 ला. म्हणजे या सगळ्या प्रोबॅबिलिटीजचं एडिशन करायचं. बघा के स्क्वेअर 2k आणि 5k स्क्वेअर चं एडिशन करायचं. के ची व्हॅल्यू तर आपल्याला मिळेल, ते सबस्टिट्यूट करायचं आणि आन्सर मिळेल. येते लक्षात? सेम क्वेश्चन बघा. If a random variable x has the following probability distribution of x, then probability when x is greater than or equal to 6, 6 पेक्षा जास्त आणि इक्वल टू 6 या दोन प्रोबॅबिलिटीजचं एडिशन पाहिजे आपल्याला, बरोबर का? हे बेटा या दोन प्रोबॅबिलिटीजचं एडिशन पाहिजे. त्याच्यासाठी पहिल्यांदा काय कॅल्क्युलेट करावं लागेल? के कॅल्क्युलेट करावं लागेल. मग रूल काय आहे? सगळ्या प्रोबॅबिलिटीजचं एडिशन किती असतो? इक्वल टू 1 असतो, बरोबर का? या सगळ्यांचा सम करायचा. के प्लस 2k 3k, हे 5k 8k 8k आणि इथं बरोबर का 9k होते का? 1 3 4 5 6 7 8 आणि 9 9k होते. आणि के स्क्वेअर किती आहे? 2 3 3k स्क्वेअर ना. इकडे पण आहे 7 10k स्क्वेअर, बरोबर का? या सगळ्यांचा सम किती आहे? बरं, सगळ्या प्रोबॅबिलिटीजचा सम किती असायला पाहिजे? बघ, याला फॅक्टराइज करायचं किंवा हे बेटा या 1 ला इकडे घेऊन गेला तर -1 आणि याला फॅक्टराइज करायचं. फॅक्टराइज केल्यानंतर परत के ची 2 व्हॅल्यूज मिळतात. के ची व्हॅल्यू निगेटिव्ह चालणार नाही, कारण एका ठिकाणी के ची व्हॅल्यू प्रोबॅबिलिटी के आहे बघा. रॅन्डम व्हेरिएबल 1 असतो ना, प्रोबॅबिलिटी किती आहे? के. आणि प्रोबॅबिलिटी कॅनॉट बी निगेटिव्ह, म्हणून के ची व्हॅल्यू -1 चालणार नाही. तर के ची व्हॅल्यू 1/10 आहे. आपल्याला आता प्रोबॅबिलिटी काय विचारली आहे? फॉर एक्स ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 6, ही प्रोबॅबिलिटी प्लस ही प्रोबॅबिलिटी या दोघांचं एडिशन आपल्याला विचार. या दोघांचं एडिशन विचार, दोघांचं एडिशन. के ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायचं, आन्सर मिळतो. येते का लक्षात? द प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन ऑफ डिस्क्रीट रॅन्डम व्हेरिएबल इज. ओके, हा प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन टेबल दिलेलं आहे. आता काय म्हणलंय? इफ प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स लेस दॅन 3 इज इक्वल टू ए. ए कुणाला म्हणलंय? प्रोबॅबिलिटी लेस दॅन 3. एक्सची व्हॅल्यू 3 पेक्षा कमी असताना. 3 पेक्षा कमी म्हणजे या तिघांची प्रोबॅबिलिटी किती आहे? त्याला ए म्हणलंय. अँड बी इज प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स विच इज ग्रेटर दॅन 2 अँड लेस दॅन 4. 2 पेक्षा जास्त आणि 4 पेक्षा कमी म्हणजे हेच पी ऑफ, बरोबर, बरोबर. ए आणि बी डिफाईन्ड आहेत. तर ए आणि बी इक्वल आहे का? ग्रेटर आहे ए, बी ग्रेटर आहे, ए इज हाफ ऑफ बी. यांच्यात काय रिलेशन विचारलं? ए ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची, बी ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. ठीक आहे. परत प्रोसिजर तेच आहे. सगळ्या प्रोबॅबिलिटीचं एडिशन इक्वल टू 1. त्याच्यावरून के ची व्हॅल्यू मिळते. ए कसं कॅल्क्युलेट करायचं? ए म्हणजे काय म्हणलं त्यांनी? प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स लेस दॅन 3, बरोबर. लेस दॅन 3 म्हणजे हे 3, बरोबर का? या तिघांची एडिशन केल्यानंतर आपल्याला काय मिळते? ए मिळते. आणि
प्रोबॅबिलिटी ऑफ x इक्वल टू 3 म्हणजे हे 4k. या दोघांची व्हॅल्यूज काय आहेत बघा. ह्याची व्हॅल्यू किती आली 1/2, एची व्हॅल्यू 1/2 आली, बीची व्हॅल्यू 4/10 आहे. तर या दोघांपैकी हा मोठा आहे बघा. हा 0.5 आहे, हे किती आहे तो 0.5 पेक्षा कमी आहे हा. हे 0.4 आहे. ए बेटा आता काय म्हणलंय द क्युम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन फंक्शन. हे प्रोबॅबिलिटीज नाही आहे का. ए बेटा हे रॅन्डम व्हेरिएबलची व्हॅल्यूज आहेत, हे प्रोबॅबिलिटीची व्हॅल्यूज नाही आहेत. क्युम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन फंक्शन आहे बरोबर. क्युम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन फंक्शन. आता फॉर एक्झाम्पल रॅन्डम व्हेरिएबलची व्हॅल्यू 0, 1, 2 असं काहीतरी असेल तर प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स याची प्रोबॅबिलिटी फॉर एक्झाम्पल 0.5, ह्याची 1, ह्याची 0.25, ह्याची 0.5 आणि ह्याची 0.25 फॉर एक्झाम्पल. असं जर असेल तर क्युम्युलेटिव्ह प्रोबॅबिलिटी जी असते ती कशी असते. हा 0.25 ॲज इट इज. इथली व्हॅल्यू काय असते क्युम्युलेटिव्ह प्रोबॅबिलिटी या दोघांचं ॲडिशन असते 0.75 असते. इथे किती असते 0.75 प्लस 0.25 1 असते बरोबर का. इथं पण तसंच चालेल बघा. क्युम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन फंक्शन दिलेल्या. आता याच्यावरून हे व्हॅल्यूज कशी मिळवायची. तुम्हाला जर हे दिले असेल तर याच्यावरून हे कशी मिळवायची. पहिली व्हॅल्यू ॲज इट इज असते बरोबर का. पहिल्या प्रोबॅबिलिटीची व्हॅल्यू ही असते. त्याच्यानंतर ह्याच्यातनं हे सबस्ट्रॅक्ट करायचं हे मिळतं, याच्यातनं हे सबस्ट्रॅक्ट करायचं हे मिळतं बरोबर का. तर प्रोबॅबिलिटीज पण पाहिजे तर आपण कॅल्क्युलेट करू शकतो. बघूया काय विचारलं त्यांनी. प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स विच इज लेस दॅन ऑर इक्वल टू 0 म्हणजे 0चीच प्रोबॅबिलिटी. नाही लेस दॅन 0 म्हणलं तर हे दोन पण एक बरोबर. या तिन्ही प्रोबॅबिलिटीज एक्सची व्हॅल्यू -4, एक्सची व्हॅल्यू -2 आणि एक्सची व्हॅल्यू 0 असताना प्रोबॅबिलिटीजचा एडिशन. प्रोबॅबिलिटी कॅल्क्युलेटच करून ठेवूया. इथे प्रोबॅबिलिटी काय येते. इथे प्रोबॅबिलिटी 0.1, इथे प्रोबॅबिलिटी काय येते. या दोघांचा सबस्ट्रॅक्शन किती येते 0.2. हे 0.2 आणि 0.5, 0.5 मायनस 0.2 ठीक आहे. हे 3 प्रोबॅबिलिटी झाले बघा. तेच आहे का 1, 2 आणि 3 म्हणजे 0.5 बरोबर का. आणि पुढचं काय म्हणलं डिवायडेड बाय प्रोबॅबिलिटी ग्रेटर दॅन 0. 0च्या पुढचे 0च्या अगोदरचे 0.5 तर 0च्या पुढचे पण किती असणार आहे 0.5. इथपर्यंतचे किती आहे 0.5, ह्याच्या पुढचे किती असणार आहे 0.5. पाहिलं तर कॅल्क्युलेट करून बघू शकतो बरोबर का. सगळे प्रोबॅबिलिटीज कॅल्क्युलेट करता येतात का. प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन फंक्शन हे बेटा क्युम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन फंक्शन जर दिले असेल, क्युम्युलेटिव्ह प्रोबॅबिलिटीज जर दिले असेल तर ऍक्च्युअल प्रोबॅबिलिटी कॅल्क्युलेट करता येईल का तुम्हाला. हे कॅल्क्युलेट करायचे व्हॅल्यूज. क्युम्युलेटिव्ह प्रोबॅबिलिटीज दिले असतील तर त्याच्यावर ऍक्च्युअल प्रोबॅबिलिटीज कॅल्क्युलेट करायचं आणि सॉल्व्ह करायचं एवढं सिंपल. रॅन्डम व्हेरिएबल एक्स हॅज द फॉलोइंग प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन. आता प्रोबॅबिलिटीज दिलेले आहेत. देन द व्हॅल्यू ऑफ प्रोबॅबिलिटी ब्रॅकेटमध्ये दिस डिवायडेड बाय दिस. याचा अर्थ काय हे बेटा ते कंडिशनल प्रोबॅबिलिटी आहे. 11th स्टँडर्डमध्ये आहे बघा प्रोबॅबिलिटी चॅप्टरमध्ये आहे कंडिशनल प्रोबॅबिलिटी. कंडिशनल प्रोबॅबिलिटी म्हणजे काय. फॉर एक्झाम्पल एक क्लास आहे, क्लासमध्ये 100 स्टुडंट्स आहेत. किती स्टुडंट्स आहेत 100 स्टुडंट्स. टोटल स्टुडंट्स किती आहेत 100 ठीक आहे. बी नावाचे स्टुडंट्स ए नावाचे स्टुडंट्स मॅथ्समध्ये पास झाले. किती पास झालेत मॅथ्समध्ये फॉर एक्झाम्पल 50 पास झाले. आणि अभ्यास केलेले किती जण आहेत 70 जण आहेत. मग तुम्हाला कंडिशनल प्रोबॅबिलिटी विचारतात. कंडिशनल प्रोबॅबिलिटी म्हणजे काय प्रोबॅबिलिटी ऑफ हे कंडिशनल प्रोबॅबिलिटी. ह्याचा अर्थ काय अभ्यास केल्यांपैकी किती जण पास झाले 70 अभ्यास केले का नाही त्यापैकी किती जण पास झाले 50 याची प्रोबॅबिलिटी विचार बरोबर. टोटल 100 होते तर पास किती झाले 50 ह्याची प्रोबॅबिलिटी 0.5 आणि ह्याची प्रोबॅबिलिटी किती 0.7 बरोबर. अशी कंडिशनल प्रोबॅबिलिटी. आता हे कंडिशनल प्रोबॅबिलिटीचा फॉर्म्युलाच आहे बघा. हे बेटा कंडिशनल प्रोबॅबिलिटीचा फॉर्म्युलाच आहे का हे मी तुम्हाला प्रोबॅबिलिटी चॅप्टरमध्ये सांगतो ठीक आहे. ई ऑफ ए युनियन बी अपॉन ई ऑफ बी काय आहे ई ऑफ ए युनियन बी अपॉन ई ऑफ कंडिशनल प्रोबॅबिलिटी. आता पाहिलं तर नोट डाऊन करून सुद्धा एक ऍडिशनल प्रोबॅबिलिटी ई ऑफ ए युनियन बी अपॉन फी ऑफ. मागच्या क्वेश्चन मध्ये 2 प्रोबॅबिलिटीचा रेशो विचारला होता. हे बेटा याची प्रोबॅबिलिटी डिवायडेड बाय याची प्रोबॅबिलिटी. हा क्वेश्चन वेगळा आहे. इथे बघा नीट याची प्रोबॅबिलिटी आणि याच्या प्रोबॅबिलिटीचं डिव्हिजन विचारलं होतं. इथे कसं आहे बघा प्रोबॅबिलिटी कुणाची विचारले दिस डिवायडेड बाय दिस. 2 प्रोबॅबिलिटीजचं डिव्हिजन नाहीये हे. मागच्या क्वेश्चन मध्ये 2 प्रोबॅबिलिटीजचं डिव्हिजन होतं. इथे 2 प्रोबॅबिलिटीजचं डिव्हिजन नाहीये. हे कंडिशनल प्रोबॅबिलिटी अशी आहे. येतं का लक्षात कंडिशनल प्रोबॅबिलिटीचा हा फॉर्म्युला आहे.
तर हा फॉर्म्युला काय सांगतो, पहिल्याची प्रोबॅबिलिटी प्लस दुसऱ्याची प्रोबॅबिलिटी, बरोबर. पहिल्याची प्रोबॅबिलिटी प्लस दुसऱ्याची प्रोबॅबिलिटी, दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय व्हायला पाहिजे. ही प्रोबॅबिलिटी काय सांगते, एक्सची व्हॅल्यू लेस दॅन 4 अँड ग्रेटर दॅन 1. लेस दॅन 4 म्हणजे अँड ग्रेटर दॅन 1, ग्रेटर दॅन 1 आणि लेस दॅन 4 म्हणजे हेच, बरोबर. ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1 म्हणजे हे पण चालते, हे आणि हे, बरोबर का. आता युनियन कोणाबरोबर आहे, लेस दॅन 2, लेस दॅन 2 बरोबर, म्हणजे ह्याच्यापेक्षा हे बेटा लेस दॅन ऑर इक्वल टू 2 इथपर्यंतच घ्यायचा, हे दोनच घ्यायचे व्हॅल्यूज, हे दोनच व्हॅल्यूज घ्यायचे, हे दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय व्हायला पाहिजे. हे पण काय सांगते, हे दोनच, हे काय सांगते, हेच. तर ऍक्च्युअली न्यूमरेटरला या दोन्ही प्रोबॅबिलिटीजला ऍडिशन येणार आहे, डिनॉमिनेटरला काय येणार आहे, पी ऑफ बी. पी ऑफ बी काय आहे, बी काय आहे बेटा, हे म्हणजे 4K, बरोबर. 4K लेस दॅन 2, हा लेस दॅन 2 म्हटलं तर कोण, हा पण येतो, हा पण येतो, हा पण येतो, बरोबर का, हा पण, हा पण, हा पण. हे इंटरसेक्शन आहे, मी युनियन युनियन म्हणत होतो का, इंटरसेक्शन आहे. काय आहे, इंटरसेक्शन, दोघांमधला कॉमन. हे बेटा या दोघांमधलं कॉमन काय आहे, या दोघांमधलं कॉमन काय आहे, हे कोणाकोणाची प्रोबॅबिलिटी सांगते, 1, हे या तिघांची प्रोबॅबिलिटी, हे 3 प्रोबॅबिलिटी, आणि हे काय सांगतंय, हे बरोबर. दोघांमध्ये कॉमन काय, हे दोनच आहे, बरोबर. इंटरसेक्शन आहे, इंटरसेक्शन, इंटरसेक्शन, येते लक्षात. तर दोन प्रोबॅबिलिटीजचा डिव्हिजन केल्यावर असं मिळतं, येते लक्षात. नवीन हा एकच फॉर्म्युला कंडिशनल प्रोबॅबिलिटी, अजून ते प्रोबॅबिलिटी चॅप्टरमध्ये डिटेल मॅक्स, येते का लक्षात. बेटा क्युम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन फंक्शन ऑफ अ डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल, हे कशाचे व्हॅल्यूज आहेत, हे प्रोबॅबिलिटीचे व्हॅल्यूज नाही, क्युम्युलेटिव्ह प्रोबॅबिलिटीज आहेत. कसले प्रोबॅबिलिटीज आहेत, क्युम्युलेटिव्ह प्रोबॅबिलिटीज. ह्याच्यावर ऍक्च्युअल प्रोबॅबिलिटीज कॅल्क्युलेट करायच्या लागते बघा आपल्याला. त्यांनी काय विचारले, दोन प्रोबॅबिलिटीजचा डिव्हिजन विचार, बरोबर का. एक्सची व्हॅल्यू -3 असताना, एक्सची व्हॅल्यू -3 असताना प्रोबॅबिलिटी किती आहे बघायची, डिवायडेड बाय एक्सची व्हॅल्यू लेस दॅन 0, लेस दॅन 0 म्हणजे इथपर्यंत 1 2, या दोन प्रोबॅबिलिटीजने डिवाइड करायचं, या प्रोबॅबिलिटीला या दोन प्रोबॅबिलिटीजने डिवाइड करायचं, बरोबर. या प्रोबॅबिलिटीला या दोन प्रोबॅबिलिटीज, या दोन प्रोबॅबिलिटीज म्हणजे काय, 0.1 आणि 0. यांचा ऍडिशन म्हणजे 0.3. येते का लक्षात, ही व्हॅल्यूज कशी आहे, पी ऑफ एक्स इक्वल टू -3 किती येते, पी ऑफ एक्स इक्वल टू -3, इकडे प्रोबॅबिलिटी किती आहे, 0.1च आहे ही प्रोबॅबिलिटी, आणि पी ऑफ एक्स इक्वल टू एक्स लेस दॅन 0, लेस दॅन 0 म्हणजे हे दोन चालतील आपल्याला, ही प्रोबॅबिलिटी प्लस ही प्रोबॅबिलिटी, इथे प्रोबॅबिलिटी 0.1 आहे, इथे 0.2 आहे, या दोघांचं ऍडिशन 0.3, वरती खाली 10 मल्टिप्लाय केल्यावर 1/3 आहे. बेटा पुढचा क्वेश्चन, अ कॉइन इज टॉस्ड until one head appears or a tail appears 4 times in succession. बेटा हे पहिला सेंटेन्स समजणं खूप गरजेचं आहे बघा. काय म्हणतात, कॉइन इज टॉस्ड अंटिल, कधीपर्यंत कॉइन टॉस करत राहिलेले, एक्सपेरिमेंट कधीपर्यंत परफॉर्म करायचा आहे, अंटिल वन हेड अपीयर्स, कॉइन टॉस केला आणि हेड आला तर एक्सपेरिमेंट थांबणार, हेड नाही आलं टेल आलं तर परत ते एक्सपेरिमेंट काय करायचं, परफॉर्म करायचं, परत हे टेलच आला परत एक्सपेरिमेंट परफॉर्म करायचं, जेव्हा हेड येते तेव्हा स्टॉप करायचं. तर टेलच येत राहिलं तर 4 वेळा टेल आलो तर एक्सपेरिमेंट थांबवायचं, येते का लक्षात. तर त्यांनी काय म्हणलंय बघा, द प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन ऑफ द नंबर ऑफ टॉसेस, बरोबर का. पहिल्यांदा टॉस केलं, हे बेटा पहिल्यांदा टॉस केलं आणि हेड आलं तर ते प्रोबॅबिलिटी किती असणार आहे त्याची, 1/2 असणार, 1/2 असणार. कॉइन टॉस केलं आणि हेड आलं, बरोबर, एकदा टॉस केलात आणि हेड आलं तर त्याची प्रोबॅबिलिटी किती आहे, हेड येण्याचीच प्रोबॅबिलिटी 50% असते, बरोबर का, म्हणजे 1/2, आणि 1/2 इकडे कुठे, इकडे, बरोबर का. फॉर एक्झाम्पल एकदा कॉइन टॉस केलात आणि हेड आला नाही तर दुसऱ्यांदा टॉस करावं लागतं, दुसऱ्यांदा टॉस केलात आणि हेड आलं तर त्याची प्रोबॅबिलिटी किती असणार आहे, 1/4, 1/2 इंटू 1/2 असणार, मल्टिप्लाय करत जायचं, बरोबर का. दुसऱ्यांदा आला ना हेड, पहिल्यांदा आला आणि दुसऱ्यांदा आला. हे कॉम्प्लिकेटेड होत जाते ना क्वेश्चन. 4 डिफेक्टिव्ह ऑरेंजेस आर ऍक्सिडेंटली मिक्स्ड विथ 16 गुड वन्स. हे बेटा टोटल ऑरेंजेस किती आहेत, 16 नाही 20 आहेत. 4 डिफेक्टिव्ह, बघा की काय म्हणलंय, 4 डिफेक्टिव्ह ऑरेंजेस
4 खराब आहेत. आर ॲक्सिडेंटली मिक्स्ड विथ 16 गुड वन्स. चांगले 16 आहेत आणि खराब किती आहेत? 4 आहेत. टोटल किती आहेत? 20 आहेत. 3 ऑरेंजेस आर ड्रॉन फ्रॉम अ मिक्स्ड लॉट. आता हे सिलेक्शन आहे बघा. त्याच्यासाठी परम्युटेशन आणि कॉम्बिनेशन तुम्हाला नक्की असावं. बरोबर का? 3 सिलेक्ट करायचे. हे बेटा 3 सिलेक्ट करायचे आहे. तर परम्युटेशनचा फॉर्म्युला यूज होतो. बरोबर? 3 सिलेक्ट करायचे. द प्रोबॅबिलिटी डिस्ट्रिब्युशन ऑफ डिफेक्टिव्ह ऑरेंजेस. हे बेटा 3 सिलेक्ट करायचे. बरोबर? परम्युटेशन म्हणजे अरेंजमेंट आणि कॉम्बिनेशन म्हणजे काय? सिलेक्शन. बरोबर का? सिलेक्शन. तर सिलेक्ट करायचे म्हणजे कॉम्बिनेशनचा फॉर्म्युला यूज होणार. परम्युटेशन म्हणजे अरेंजमेंट. 5 बुकला किती वेगवेगळ्या पद्धतीने अरेंज करू शकतो? 5 फॅक्टोरियल पद्धतीने. म्हणजे ते परम्युटेशन आणि कॉम्बिनेशनमध्ये तुम्हाला सांगेन. तर कॉम्बिनेशनचा फॉर्म्युला असा असतो NCR. NCR हा फॉर्म्युला कसा लिहायचा? n फॅक्टोरियल अपॉन r फॅक्टोरियल इंटू n मायनस r फॅक्टोरियल. बरोबर? आता 20 पैकी किती सिलेक्ट करायचे? 20 पैकी 3 सिलेक्ट करायचे. तर हा फॉर्म्युला कसा येणार? 20 फॅक्टोरियल अपॉन r फॅक्टोरियल म्हणजे 3 फॅक्टोरियल. n मायनस r 20 मायनस 3 70 फॅक्टोरियल. ठीक आहे. तर तुमचा सॅम्पल स्पेस किती असणार आहे? सॅम्पल स्पेस एवढा असणार आहे. बरोबर? किती वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही सिलेक्ट करू शकता? 20 ऑरेंजेस आहेत. प्रत्येक ऑरेंजला तुम्ही नंबर द्या. पहिले 3 सिलेक्ट करू शकता. हे कॉम्बिनेशन असू शकते. 4था, 5वा, 6वा सिलेक्ट केला. हे कॉम्बिनेशन असू शकते. 7वा, 8वा, 9वा सिलेक्ट केलात. हे कॉम्बिनेशन असू शकते. पहिला, तिसरा, 9वा हे कॉम्बिनेशन असू शकते. असे किती पॉसिबल कॉम्बिनेशन्स आहेत? 1140. बरोबर का? 3 ऑरेंजेस आउट ऑफ 20 ऑरेंजेस कॅन बी सिलेक्टेड इन 1140 वेज. बरोबर. तर तुमचा सॅम्पल स्पेस एवढा असणार. आता काय म्हणलंय? द प्रोबॅबिलिटी डिस्ट्रिब्युशन ऑफ डिफेक्टिव्ह ऑरेंजेस. आता एक्स म्हणजे काय? रॅन्डम व्हेरिएबल काय आहे? रॅन्डम व्हेरिएबल कुणाला म्हणलंय तिने? प्रोबॅबिलिटी डिस्ट्रिब्युशन ऑफ डिफेक्टिव्ह ऑरेंजेस. हे बेटा डिफेक्टिव्ह ऑरेंजेस किती आहेत? 4 आहेत. तर एक्सचे पॉसिबल व्हॅल्यूज काय काय असणार आहेत? 0 डिफेक्टिव्ह. तुम्ही 3 सिलेक्ट करायला लागलात की नाही? 20 पैकी 3 सिलेक्ट केलेले, तिन्ही चांगले निघाले तर नंबर ऑफ डिफेक्टिव्ह किती झाले? 0. बरोबर का? 3 सिलेक्ट केला त्याच्यातलं 1 डिफेक्टिव्ह निघाले तर एक्सची व्हॅल्यू 1. 3 सिलेक्ट केला त्यातले 2 डिफेक्टिव्ह निघाले तर एक्सची व्हॅल्यू, आणि 3 सिलेक्ट केला तिन्ही डिफेक्टिव्ह निघू शकतात. एक्सची व्हॅल्यू 3. बरोबर का? तर एक्सचे हे व्हॅल्यूज असणार आहेत पॉसिबल. आणि ह्यांची प्रोबॅबिलिटी 0 डिफेक्टिव्ह निघण्याची प्रोबॅबिलिटी किती आहे? 0 डिफेक्टिव्ह निघण्याची प्रोबॅबिलिटी किती आहे? हे बेटा आता 0 डिफेक्टिव्ह म्हणजे काय? पहिला त्यांनी कॅल्क्युलेट केलंच नाही. डायरेक्टली हे सगळे सेम आहे म्हणून कॅल्क्युलेट केलं नाही का? डायरेक्टली कुठले कॅल्क्युलेट केले? 1 केलेले. बरोबर का? रॅन्डमली त्यांनी व्हॅल्यू कॅल्क्युलेट केलेले. 0 साठी, 1 साठी, 2 साठी, 3 साठी वेगळं कॅल्क्युलेट करू शकतो. त्यांनी 1 साठी कॅल्क्युलेट केलं. x इक्वल टू 1 साठी कॅल्क्युलेट करून बघितलं. म्हणजे एक डिफेक्टिव्ह निघाला तर त्याची प्रोबॅबिलिटी काय? 3 तुम्ही सिलेक्ट करणार आहे 20 पैकी. एक डिफेक्टिव्ह निघण्याची शक्यता किती आहे? पर्सेंटेजमध्ये. बरोबर का? ह्याला 100 ने मल्टिप्लाय केलं तर पर्सेंटेजमध्ये व्हॅल्यू नाही. तर कसं कॅल्क्युलेट करायचं? एक डिफेक्टिव्ह आणि 2 चांगले. बरोबर का? डिफेक्टिव्ह किती आहेत? 4 डिफेक्टिव्ह. 4 पैकी 1 डिफेक्टिव्ह सिलेक्ट होणार आहे अँड 16 चांगल्यापैकी 2 चांगले सिलेक्ट होणार आहेत. बरोबर का? त्याच्यासाठी थोडंसं परम्युटेशन आणि कॉम्बिनेशन तुम्हाला बेसिक माहिती पाहिजे. ठीक आहे. आणि हे इव्हेंच्युअली आपलं ते टॉपिक झाल्यानंतर ना, ठीक आहे, अर्धा क्वेश्चन सॉल्व्ह केल्यानंतर हे तुम्हाला इझी वाटणार. ठीक आहे. अब्रप्टली आता हे मध्ये आल्यामुळे ना तुम्हाला थोडंसं डिफिकल्ट वाटत असेल. पण सोपं आहे हे. बरोबर का? आता एक डिफेक्टिव्ह निघण्याची प्रोबॅबिलिटी किती असणार आहे? एक डिफेक्टिव्ह निघण्याची प्रोबॅबिलिटी किती असणार आहे? 3 तुम्ही सिलेक्ट करणार आहे. बरोबर का? त्यातला एक डिफेक्टिव्ह निघणार आहे, 2 चांगले निघणार आहेत. एक डिफेक्टिव्ह जे तुम्ही सिलेक्ट करायला लागलात ते 4 पैकी 1 सिलेक्ट करायला लागेल. बरोबर का? सिलेक्टिंग 1 आउट ऑफ 4. तर 4 पैकी 1 सिलेक्ट करायला लागेल. आणि 16 जे चांगले आहेत त्यातले 2 सिलेक्ट करायला लागेल. तर याची प्रोबॅबिलिटी, हे फेवरेबल आउटकम्स आहेत आणि हे टोटल आउटकम्स आहेत. बरोबर का? तर एक डिफेक्टिव्ह निघण्याची प्रोबॅबिलिटी एवढी आहे. बरोबर का? आणि ती व्हॅल्यू आय थिंक एका ठिकाणीच आहे. 8/19 एका ठिकाणीच आहे. 8/19 एका ठिकाणीच. दुसरीकडे कुठं नाहीये. 8/19 कुठंच नाहीये. इकडेच आहे. म्हणजे हेच आन्सर असणार. आणखी एक त्यांनी कॅल्क्युलेट करून बघितलं. एक्सची व्हॅल्यू 2 असतं. 2 डिफेक्टिव्ह. बरोबर का? 4 पैकी 2 डिफेक्टिव्ह आणि 16 पैकी 1 चांगला. 4 डिफेक्टिव्ह आहेत. त्यातले 2 सिलेक्ट केले. 16 चांगले आहेत. त्यातले 1 सिलेक्ट केले. टोटल 3 सिलेक्ट झाले. एवढे फेवरेबल आउटकम्स आणि हे टोटल आउटकम्स केल्यानंतर मग प्रोबॅबिलिटी मिळते. बरोबर. एक्सची व्हॅल्यू 2 असताना 8/95 का प्रोबॅबिलिटी? एक्सची व्हॅल्यू 2 असताना प्रोबॅबिलिटी 8/95. याचा अर्थ काय आहे? हे बेटा ह्याचा अर्थ काय?
20 ऑरेंजेस आहेत, त्यातले 4 डिफेक्टिव्ह आहेत. 3 ऑरेंजेस सिलेक्ट करायचा एक्सपेरिमेंट तुम्ही कंडक्ट केला. तो एक्सपेरिमेंट 19 टाइम्स तुम्ही कंडक्ट केलात, तर 8 टाइम्स असं होऊ शकतंय. 19 पैकी 8 वेळा असं होऊ शकतं की एक डिफेक्टिव्ह निघाला. बरोबर का? आणि 285 पैकी एकदा असं होऊ शकते की तिन्ही डिफेक्टिव्ह निघाले. आणि 0 डिफेक्टिव्ह निघण्याचे चान्सेस किती आहेत? 28 आउट ऑफ 57. 28 आउट ऑफ 57 म्हणजे 57 टाइम्स ते एक्सपेरिमेंट तुम्ही जर परफॉर्म केला, 3 ऑरेंजेस सिलेक्ट करायचा. एक्सपेरिमेंट काय? 3 ऑरेंजेस सिलेक्ट करायचा एक्सपेरिमेंट आहे. तो एक्सपेरिमेंट 57 टाइम्स जर तुम्ही कंडक्ट केला, तर 28 टाइम्स तुम्हाला नॉन डिफेक्टिव्ह ऑरेंजेस मिळतील. 0 डिफेक्टिव्ह ऑरेंजेस मिळतील. चांगले ऑरेंजेस मिळतील. एक तरी डिफेक्टिव्ह मिळण्याचे चान्सेस एवढे आहेत. 2 डिफेक्टिव्ह मिळण्याचे चान्सेस एवढे आहेत. तिन्ही डिफेक्टिव्ह मिळण्याचे चान्सेस खूप कमी आहेत. 285 वेळा तुम्ही जर ते केलात, तर एकदा असं होऊ शकते की तिन्ही डिफेक्टिव्ह मिळालेत. लेट एक्स डिनोट द नंबर ऑफ आवर्स यू स्टडी ऑन संडे. हे बेटा झाले चालेल. एक मिनिट. बेटा नेक्स्ट क्वेश्चन. लेट एक्स डिनोट द नंबर ऑफ आवर्स यू स्टडी ऑन संडे. बेटा 0 म्हणजे काय? तुम्ही संडेला अभ्यास करत नाही. एक्स व्हॅल्यू म्हणजे 1 काय? संडेला 1 तास अभ्यास करता. संडेला 2 तास अभ्यास करता. संडेला 3 तास अभ्यास करता. संडेला 4 तास अभ्यास. ठीक आहे. काय म्हणलंय? लेट एक्स डिनोट द नंबर ऑफ आवर्स यू स्टडी ऑन संडे. इट्स नोन दॅट प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स म्हणजे इतके तास जर तुम्ही अभ्यास करायला गेलात, इतके तास अभ्यास करण्याची प्रोबॅबिलिटी एवढी आहे. 0 तास अभ्यास करण्याची प्रोबॅबिलिटी एवढी आहे. बरोबर का? 10% प्रोबॅबिलिटी. याला 100 ने मल्टिप्लाय केल्यावर ऍक्च्युअल प्रोबॅबिलिटी निघते 10% प्रोबॅबिलिटी. 1 तास अभ्यास करण्याची प्रोबॅबिलिटी एवढी दिली. 2 तास अभ्यास करण्याची प्रोबॅबिलिटी ही व्हॅल्यू इथं के टू एक्स दिले बघा. हे बेटा इथनं एक्सची व्हॅल्यू इथे टाकायची. के इंटू 1 काय होते? के होते. एक्सची व्हॅल्यू 2 टाकला तर के इंटू 2 काय होते? 2 के होते. बरोबर. 3 तास अभ्यास करण्याची प्रोबॅबिलिटी एक्सची व्हॅल्यू 3 टाकायची. 5 मायनस 3 इज 2. 2 के. आणि 4 तास अभ्यास करायची प्रोबॅबिलिटी किती? 5 मायनस 4 इज 1. 1 के. हे प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन टेबल मिळाला. वेर के इज कॉन्स्टंट देन द प्रोबॅबिलिटी दॅट यू स्टडी ॲटलीस्ट 2 आवर्स. कमीत कमी 2 तास. ॲटलीस्ट 2 आवर्स म्हणजे काय? हे पण चालेल, हे पण चालेल, हे पण चालेल. कमीत कमी 2 तास. ॲटलीस्ट कमीत कमी 2 तास. 2 तास, 3 तास, 4 तास. त्यांची टोटल प्रोबॅबिलिटी 2k प्लस के. 5k ची व्हॅल्यू. के ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची, याला 5 ने मल्टिप्लाय करायचं. बरोबर, 5 ने मल्टिप्लाय करायचं. हा क्वेश्चन पण सेम टू सेम तसाच आहे बघा. हे बेटा इथं फक्त वेगळं काहीतरी म्हणलं. एक्सची व्हॅल्यू 0 असताना प्रोबॅबिलिटी 0.2 आहे. एक्सची व्हॅल्यू 1 असताना प्रोबॅबिलिटी किती आहे? के आहे. बरोबर. एक्सची व्हॅल्यू 2 असताना प्रोबॅबिलिटी किती आहे? 2k. एक्सची व्हॅल्यू 3 असताना प्रोबॅबिलिटी किती आहे? 3kच असणार आहे. बरोबर. एक्सची व्हॅल्यू 4 असताना प्रोबॅबिलिटी किती आहे? 2k असणार आहे. आता कधी प्रोबॅबिलिटी विचारली त्यांनी? द प्रोबॅबिलिटी दॅट द स्टुडंट स्टडीज फॉर फॉर ॲट मोस्ट 2 आवर्स. ॲट मोस्ट म्हणजे जास्तीत जास्त. जास्तीत जास्त 2 तास. हे पण चालेल, हे पण चालेल, हे पण चालेल. बरोबर. ॲट मोस्ट 2 आवर्स. या तिघांची एडिशन करायची. त्या तिघांची एडिशन करायची. हे बेटा हे थोडं कॉम्प्लिकेटेड दिसतंय पण काहीच नाहीये. रँडम व्हेरिएबल एक्स टेक्स व्हॅल्यूज. एक्सची व्हॅल्यू हे आणि प्रोबॅबिलिटीची व्हॅल्यू या फॉर्म्युल्यावरून मिळणार आहे. टेबलच तयार करायचं. टेबलच तयार करायचं. रँडम व्हेरिएबलचे व्हॅल्यूज काय आहेत? रँडम व्हेरिएबलचे व्हॅल्यूज काय आहेत? 0, 1, 2 आणि 3. ठीक आहे. एक्सची व्हॅल्यू 0 इथे टाकायची आहे. हे बेटा एक्सची व्हॅल्यू 0 इथे टाकायची आणि आन्सर काय आहे ते बघायचं. एक्सची व्हॅल्यू 0 टाकल्यानंतर प्रोबॅबिलिटी किती टाइम्स के येते? 2/5 के येते. किती येते? 2/5 के येते. हां, 1 साठी का? 0 साठी किती येते? के. 0 साठी किती येते? के. 1 साठी किती आहे? 2/5 के. 2 साठी किती आहे? 3/25 के ना? 3/25 के. आणि 3 साठी किती आहे? 4/125 के. 4/125. 5 चा क्यूब म्हणजे 125. ठीक आहे. काय विचारलं त्यांनी? देन प्रोबॅबिलिटी वेन एक्स इज इक्वल टू 0. एक्स इज इक्वल टू 0 म्हणजे फक्त के ची व्हॅल्यू विचारली का? इज. फक्त के ची व्हॅल्यू विचारली. फक्त के ची व्हॅल्यू विचार. आता के ची व्हॅल्यू जरी विचारली असेल तर सगळ्या प्रोबॅबिलिटीजचं एडिशन इक्वल टू 1. हा फॉर्म्युला आहे. सगळ्या प्रोबॅबिलिटीजचं एडिशन किती असतो? इक्वल टू 1. सुरुवातीला आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह केली तसंच होतं. फक्त हा टेबल देण्याऐवजी एक्सचे व्हॅल्यू वेगळे दिलेत आणि प्रोबॅबिलिटीचा इक्वेशन दिलेत.
हां, आता हे बेटा हे सिक्वेन्सेस अँड सीरीजमध्ये येते बघा. बरोबर का? 1 प्लस 2/5 प्लस 3/5 चा स्क्वेअर प्लस 4/5 चा क्यूब. हे जे आहे ते कॉम्बिनेशन आहे. आपण आतापर्यंत अरिथमेटिक प्रोग्रेशन स्टडी केले. जॉमेट्रिक प्रोग्रेशन पण स्टडी केले. अरिथमेटिक प्रोग्रेशन आणि जॉमेट्रिक प्रोग्रेशनचा एक कॉम्बिनेशन असतो. त्याला म्हणायचं अरिथमेटिको जॉमेट्रिक प्रोग्रेशन. काय म्हणायचं? अरिथमेटिको जॉमेट्रिक प्रोग्रेशन म्हणायचं. ठीक आहे. म्हणजे हा अरिथमेटिक आणि जॉमेट्रिक प्रोग्रेशनचं कॉम्बिनेशन आहे. 1, 2, 3, 4 हे काय आहेत? अरिथमेटिक आहे. अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे. आणि ह्यांच्यामध्ये कॉमन रेशो पण आहे. ह्याला 1/5 नी मल्टिप्लाय केलंय. परत ह्याला 1/5 नी मल्टिप्लाय केलंय. परत याला 1/5 नी मल्टिप्लाय केलंय. बरोबर? दोन कॉन्झिक्युटिव्ह टर्म्समध्ये कॉमन डिफरन्स असेल तर त्याला अरिथमेटिक प्रोग्रेशन म्हणायचं. दोन कॉन्झिक्युटिव्ह टर्म्समध्ये कॉमन रेशो एक्झिस्ट करत असेल तर त्याला जॉमेट्रिक प्रोग्रेशन म्हणायचं. आणि या दोघांचं कॉम्बिनेशन जर असेल अरिथमेटिक प्रोग्रेशन आणि जॉमेट्रिक प्रोग्रेशनचे जो कॉम्बिनेशन असतो त्याला म्हणायचं अरिथमेटिको जॉमेट्रिक प्रोग्रेशन. ह्याचे क्वेश्चन सॉल्व्ह करण्याचा सम ऑफ इन्फायनाइट टर्म्स ऑफ अरिथमेटिको जॉमेट्रिक प्रोग्रेशन त्याचा एक फॉर्म्युला आहे. खूप मोठा फॉर्म्युला आहे. पण ह्याची मेथड काय सॉल्व्ह करायची तुम्हाला सांगतो. हे बेटा मेथड काय बघा. यांचा सम फाइंड आउट करायचं की नाही आपल्याला. ही पहिली टर्म, ही दुसरी टर्म, ही तिसरी टर्म, ही चौथी टर्म. यांचं कॉमन रेशो काय? कॉमन रेशो 1/5. कॉमन रेशोनी दोन्हीकडे मल्टिप्लाय करायचं. काय करायचं? कॉमन रेशोनी दोन्हीकडे मल्टिप्लाय करायचं. इक्वेशन 2 भेटतंय. या दोघांचं करायचं सबस्ट्रॅक्शन. या दोघांचं करायचं सबस्ट्रॅक्शन. बरोबर का? हे तुम्हाला मिळतंय. आणि इन्फायनाइट टर्म्स ऑफ जीपीचा हा फॉर्म्युला आहे. A/1 - R. ए काय आहे? ए म्हणजे पहिला टर्म. बरोबर का? ए म्हणजे पहिला टर्म. आर म्हणजे कॉमन रेशो. कॉमन रेशो 1/5. बरोबर का? हे पण सम ऑफ इन्फायनाइट टर्म्स मिळाला आपल्याला. लेफ्ट हँड साइड. हे पण सम ऑफ इन्फायनाइट टर्म्स आहे. त्याचा लेफ्ट हँड साइड आणि ह्याचा राईट हँड साइड कंपेअर केल्यावर सम ऑफ इन्फायनाइट टर्म्स ची व्हॅल्यू मिळते. ठीक आहे. हे सिक्वेन्सेस अँड सीरीजमध्ये ह्याच्यावरती एक दोन प्रॉब्लेम बघितले लक्षात. इथे लक्षात. पुढे 11th स्टँडर्ड जास्त लागायचं याच्यामध्ये. आपल्यासारखा क्वेश्चन आहे का? रॅन्डम व्हेरिएबलचे व्हॅल्यूज दिलेत एक्सचे आणि प्रोबॅबिलिटीचे व्हॅल्यूचा फॉर्म्युला दिले. बरोबर का? तोच क्वेश्चन तसलाच क्वेश्चन रिपीट झाला बघा. बरोबर का? तर आपल्याला के ची व्हॅल्यू फाइंड आउट करावं लागेल. के ची व्हॅल्यू फाइंड आउट करत असताना या सगळ्या टर्म्स आपल्याला काय करायचं आहे? ऍडिशन करायचं. आणि हे सगळे टर्म्स कसे आहेत बघा. अरिथमेटिको जॉमेट्रिक प्रोग्रेशन. हे काय आहे? अरिथमेटिको जॉमेट्रिक प्रोग्रेशन आहे. हे बेटा यांच्या समची व्हॅल्यू फाइंड आउट करायचं असेल, या सगळ्यांचा सम जर फाइंड आउट करायचं असेल तर याची मेथड काय आहे? हे लिहायचं पहिल्यांदा. हा पहिल्यांदा ॲज इट इज लिहायचं. यांच्यामध्ये कॉमन रेशो काय? 1/2 आहे. 1/2 नी दोन्हीकडे मल्टिप्लाय करायचं. दोन्हीकडे मल्टिप्लाय करायचं. लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइड. या दोघांचा मग सबस्ट्रॅक्शन करायचं. सबस्ट्रॅक्शन केल्यावर हा मिळतो. ही व्हॅल्यू फक्त लावायची आपल्याला. बरोबर का? आणि एक फॉर्म्युला पण आहे. सम ऑफ इन्फायनाइट टर्म्स ऑफ अरिथमेटिको जॉमेट्रिक प्रोग्रेशन. सम ऑफ इन्फायनाइट टर्म्स ऑफ अरिथमेटिक प्रोग्रेशन, सम ऑफ इन्फायनाइट टर्म्स ऑफ जॉमेट्रिक प्रोग्रेशन, सम ऑफ इन्फायनाइट टर्म्स ऑफ अरिथमेटिको जॉमेट्रिक प्रोग्रेशन याचे फॉर्म्युलेच आहेत. सिक्वेन्सेस आहेत सीरीज. तर सम ऑफ इन्फायनाइट टर्म्सचा हा फॉर्म्युला आहे. अरिथमेटिको जॉमेट्रिक प्रोग्रेशन. A/1 - R हा फॉर्म्युला आहे. तर ह्याला ह्याच्याबरोबर इक्वेट करायचं. बरोबर. हे इक्वल टूची साइन आहे. S - 1/2 आहे. काय? नाही S - 1/2 S. बरोबर का? S - 1/2 S म्हणलं तर 1/2 S येते. 1/2 S येते. तर S ची व्हॅल्यू तुम्हाला मिळते ह्याच्यावर. आणि K किती आहे? K × S = 1. बरोबर. त्यांनी काय विचारलं आपल्याला? प्रोबॅबिलिटी व्हेन x = 1. इथनं K ची व्हॅल्यू मिळते आपल्याला. 1/S केल्यानंतर आपल्याला काय मिळते? K ची व्हॅल्यू मिळते. S ची व्हॅल्यू किती मिळाली? 4. तर 1/S केल्यावर K ची व्हॅल्यू मिळते. बरोबर का? आता x ची व्हॅल्यू 1 असताना, हे बेटा x ची व्हॅल्यू 1 असताना, x ची व्हॅल्यू 1 असताना या फॉर्म्युल्यामध्ये x ची व्हॅल्यू 1 टाकायची आणि K ची व्हॅल्यू टाकायची. तुम्हाला प्रोबॅबिलिटी मिळेल. ही प्रोबॅबिलिटी मिळेल. बरोबर. प्रोबॅबिलिटीचा फॉर्म्युला आपल्याकडे आहे. तशाच टाइपचा क्वेश्चन रिपीट झाला बघा. हा बघितला का नाही क्वेश्चन? सेम तसाच रिपीट झाला. आणि असाच क्वेश्चन तुम्हाला 24 ला पण दिसेल, 23 ला पण दिसेल. मीन, व्हेरियन्स आणि स्टँडर्ड डेव्हिएशन या फॉर्म्युल्यावरती आता क्वेश्चन्स आहे. बरोबर का? एक्सपेक्टेड व्हॅल्यूचा स्क्वेअर, त्याच्यानंतर व्हेरियन्स आणि स्टँडर्ड डेव्हिएशन. ठीक आहे. हे 4 व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करायची. त्याच्यावरती क्वेश्चन आहे का? हे बेटा लेट x बी डिस्क्रीट रॅन्डम व्हेरिएबल. द प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन x इज गिवन बाय. हे बेटा रॅन्डम व्हेरिएबलचे व्हॅल्यूज दिलेत, प्रोबॅबिलिटीचे व्हॅल्यूज दिले, एक्सपेक्टेड व्हॅल्यू दिलेले. एक्सपेक्टेड व्हॅल्यू दिलेलं आहे. ठीक आहे. हे एक्सपेक्टेड व्हॅल्यू आपण कसं कॅल्क्युलेट करतो? सम करतो. काय करतो? एडिशन करतो. या दोघांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर काय मिळते? xi pi मिळेल.
या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं, या दोघांचं मल्टिप्लिकेशन केल्यावर एक्स आय पी एम, या दोघांचं मल्टिप्लिकेशन केल्यावर एक्स आय पी एम, त्या सगळ्यांचं एडिशन केल्यानंतर तुम्हाला एक्सपेक्टेड व्हॅल्यू भेटेल. समेशन ऑफ एक्स आय पी आय फॉर्म्युला होते ना. ठीक आहे. आता काय म्हणले त्यांनी, एक्सपेक्टेड व्हॅल्यू 4 आहे. देन द व्हॅल्यू ऑफ ए बी. हे ए आणि बी काय विचारलंय आतापर्यंत त्या डिस्ट्रीब्युशन टेबलमध्ये के अननोन असायचा, के फाइंड आउट करायला त्याला. आता ए आणि बी नाव दिलं. बेटा सम ऑफ प्रोबॅबिलिटीज किती असतो? 1 असतो. ते एक इक्वेशन नाही आपल्याला, बरोबर का? सम ऑफ प्रोबॅबिलिटीज 1 असतो. या सगळ्यांचा ऍडिशन, सगळ्या प्रोबॅबिलिटीजचं ऍडिशन इक्वल टू 1. त्याच्यावरनं ए प्लस बीची हा एक इक्वेशन येतो. आणखी आपल्याला काय माहितीये, एक्सपेक्टेड व्हॅल्यू माहितीये बघा. एक्सपेक्टेड व्हॅल्यू, एक्सपेक्टेड व्हॅल्यूचा फॉर्म्युला काय? ए बेटा दिस मल्टिप्लाइड बाय दिस प्लस दिस मल्टिप्लाइड बाय दिस प्लस दिस मल्टिप्लाइड बाय दिस, हे एक्सपेक्टेड व्हॅल्यूचा फॉर्म्युला. एक्स आणि प्रोबॅबिलिटी, रँडम व्हेरिएबल आणि प्रोबॅबिलिटीचा मल्टिप्लिकेशन करायचा प्लस दुसरा रँडम व्हेरिएबल दुसरा प्रोबॅबिलिटी, असं ऍड करत जायचं. समेशन ऑफ एक्स आय पी आय. आणि या एक्सपेक्टेड व्हॅल्यू किती दिलेले आहे त्यांनी? 4 दिलेले. मीन किती दिलेलं आहे? 4 दिलेले. इथं सबस्टिट्यूट केल्यावर आणखी एक इक्वेशन मिळतो. या दोन्ही इक्वेशनला ऍड केल्यानंतर आपल्याला काय मिळेल? एची व्हॅल्यू मिळेल. दोघांना ऍड केल्यावर काय मिळेल? एची व्हॅल्यू मिळते. बी मायनस बी कॅन्सल हो, एची व्हॅल्यू मिळेल. एची व्हॅल्यू मिळाल्यानंतर परत त्या इक्वेशन मध्ये टाका बीची व्हॅल्यू, बरोबर. आणि त्यांनी ए इंटू बी विचारलंय का आपल्याला? हा, ए इंटू बी किती विचारलंय? ए बीची व्हॅल्यू विचार, ए इंटू बी करायचं. एवढं सगळं करावं लागणार. येते का लक्षात? हे लास्ट टाईपच आहे, लास्ट टाईपच आहे. एकदम क्वेश्चन बघू आणि आपण बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनला जाऊया. प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन ऑफ रँडम व्हेरिएबल तसंच टेबल दिलेलं आहे. एक्सची व्हॅल्यू दिलेत, प्रोबॅबिलिटीची व्हॅल्यूज दिलेत. आणि आता काय म्हणलं, व्हेरियन्स कॅल्क्युलेट करा म्हणलं. व्हेरियन्स किती विचारलंय? व्हेरियन्स किती असतो? ई एक्सचा स्क्वेअर मायनस एक्सपेक्टेड व्हॅल्यूचा स्क्वेअर, बरोबर. पहिल्यांदा एक्सपेक्टेड व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली, बरोबर. या दोघांचं मल्टिप्लिकेशन प्लस या दोघांचं मल्टिप्लिकेशन प्लस या दोघांचं मल्टिप्लिकेशन, या दोघांचं सगळ्यांना ऍड केलं. ई एक्सचा स्क्वेअर कसा मिळेल? ए बेटा हे तसंच ठेवायचं, ह्याचा स्क्वेअर करायचं. दिस इंटू ह्याचा स्क्वेअर प्लस दिस इंटू ह्याचा स्क्वेअर प्लस दिस इंटू ह्याचा स्क्वेअर, तसंच केलं. ऍडिशन करायचं. हे मिळालं. फॉर्म्युला काय आता? ए बेटा फॉर्म्युला काय व्हेरियन्सचा? फॉर्म्युला काय आहे? ई एक्सचा स्क्वेअर मायनस एक्सपेक्टेड व्हॅल्यूचा स्क्वेअर. एक्सपेक्टेड व्हॅल्यूचा स्क्वेअर करायला आहे. 1.2 चा स्क्वेअर म्हणजे 1.44. त्याच्यातनं हे सबस्ट्रॅक्ट करायचं, त्याच्यातनं हे सबस्ट्रॅक्ट करायचं, व्हॅल्यू मिळते. तसेच क्वेश्चन आहे. लक्षात येते का तुम्हाला? स्टँडर्ड डेव्हिएशन कॅल्क्युलेट केले बघा. व्हेरियन्स नंतर याचा रूट घेतल्यावर काय मिळतं? स्टँडर्ड डेव्हिएशन, बरोबर. ह्याचा रूट घेतल्यानंतर स्टँडर्ड डेव्हिएशन मिळतो. काय म्हणलं? द मीन अँड स्टँडर्ड डेव्हिएशन. मीन पण विचारलंय. मीन किती आहे ते? मीन किती आहे? स्टँडर्ड डेव्हिएशन म्हणा. स्टँडर्ड डेव्हिएशन म्हणजे व्हेरियन्सचा रूट घ्यायचा. येते का लक्षात? हे सगळे क्वेश्चन लक्षात येते. पुढची तुम्ही ट्राय करताय का? असेच क्वेश्चन आहेत. थोडी डिफिकल्ट आहेत, काही काही क्वेश्चन डिफिकल्ट आहेत. त्याला परम्युटेशन, कॉम्बिनेशन, सिक्वेन्सेस, सिरीजचे थोडे बेसिक लागतात. हे आपले 11वीचे टॉपिक झाल्यानंतर छोटी छोटीच कन्सेप्ट आहे. ते झाल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल, बरोबर का? शेवटी जेव्हा तुम्ही नोट्स बनवताना सगळे क्वेश्चन बघत असताना ते सगळे कन्सेप्ट क्लिअर असेल तरच ते क्वेश्चन लक्षात येणार. येते की लक्षात? बाकी लय काय अवघड नाही. बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन बघूया. ठीक आहे. हे बेटा लास्ट टॉपिक बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन आपण बघूया. याच्यामध्ये प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन मध्ये रँडम एक्सपेरिमेंट आपण बघत होतो. पॉईंट टॉस करणे ते रँडम एक्सपेरिमेंट होतं. डाय थ्रो करणं रँडम एक्सपेरिमेंट होतं, बरोबर का? बेल शेपर्ड पॅक ऑफ कार्ड मधून एक कार्ड पिक करणं रँडम एक्सपेरिमेंट होतं. रँडम एक्सपेरिमेंट म्हणजे काय? तुम्ही एक एक्सपेरिमेंट परफॉर्म केला, त्याचे पॉसिबल आउटकम तुम्हाला माहिती असेल, पण एक्झॅक्ट आउटकम माहिती नसेल, तर त्याला आपण रँडम एक्सपेरिमेंट म्हणतो, बरोबर. आता हा बर्नॉली एक्सपेरिमेंट म्हणजे काय बघा. हा असा एक्सपेरिमेंट आहे ज्याचे 2च आउटकम आहेत. काय आउटकम आहेत? 2च आउटकम आहे. पास किंवा सक्सेस किंवा फेलियर, 2च आउटकम असतात. ज्या एक्सपेरिमेंटचे 2च आउटकम असतात त्याला कुठला एक्सपेरिमेंट म्हणायचं? बर्नॉली एक्सपेरिमेंट. तर डाय थ्रो करणे बर्नॉली एक्सपेरिमेंट आहे का? नाहीये. त्याला काहीतरी कंडिशन लावलं तर ते बर्नॉली होऊ शकते. पण बर्नॉली एक्सपेरिमेंट म्हणजे काय? ज्याचे 2च आउटकम आहे, सक्सेस किंवा फेलियर. तुम्ही एक्झाम द्यायला लागलात, ते एक बर्नॉली एक्सपेरिमेंट आहे. पास होऊ शकता किंवा फेल. गेम खेळायला लागलात, क्रिकेट खेळायला लागलात, एक तर जिंकू शकता किंवा हारू शकता, ते पण बर्नॉली एक्सपेरिमेंट. येते का लक्षात? आता नीट लक्ष द्या. हे बेटा हे बर्नॉली एक्सपेरिमेंट म्हणजे काय? ज्याचे 2च आउटकम आहे, सक्सेस किंवा फेलियर. हा बर्नॉली एक्सपेरिमेंट एन नंबर ऑफ टाइम्स जर तुम्ही कंडक्ट केलात त्याला म्हणायचं बायनॉमियल एक्सपेरिमेंट. काय म्हणायचं त्याला? बायनॉमियल एक्सपेरिमेंट. बर्नॉली एक्सपेरिमेंट एन नंबर ऑफ टाइम्स जर तुम्ही कंडक्ट केलं, बरोबर का? फॉर एक्झाम्पल चेस खेळायला लागलात, तुम्ही एकतर जितणार आहे किंवा हारणार आहे, पण ते चेस गेम 10 टाइम्स खेळायला लागलात, त्या ऑपोनंट बरोबर 10दा तुम्ही खेळायला लागलात, कारण तुम्हाला
ॲव्हरेज प्रॉबॅबिलिटी कॅल्क्युलेट करायची. एकदा खेळून तुम्ही सांगू शकत नाही कोण हुशार आहे, कोण डर आहे. बरोबर. त्याच्यासाठी जास्त मॅचेस खेळावं लागेल. मग कळेल दोघांमध्ये कोण चांगला प्लेयर आहे. बरोबर. त्याच्यासाठी तो एक्सपेरिमेंट एन नंबर ऑफ टाइम्स कंडक्ट करतात. त्याला काय म्हणायचं? बायनॉमियल एक्सपेरिमेंट. बरोबर. एका मॅचवरून डिसाईड करू शकत नाही. ते मॅचेस खूपदा खेळावं लागेल त्याच्यासाठी. ठीक आहे. त्याला म्हणायचं बायनॉमियल एक्सपेरिमेंट. तर बर्नौली एक्सपेरिमेंट एन नंबर ऑफ टाइम्स जर कंडक्ट केलं तर त्याला म्हणायचं बायनॉमियल एक्सपेरिमेंट. एक एक्झाम्पलवरनं तो फॉर्म्युला समजूया. त्याच्यामध्ये या टॉपिकमध्ये जो फॉर्म्युला लागायचा की नाही, तो एका एक्झाम्पलने समजूया. आता हा एक्झाम्पल काय बघा, एक बास्केटबॉल प्लेयर आहे. तो काय करतोय? बास्केट थ्रो करतोय. बास्केट थ्रो करतोय आणि तो बास्केटमध्ये जाण्याची प्रोबॅबिलिटी त्याला काय म्हणतात? शूट केला आणि बास्केटमधून पास झाला तर त्याला बास्केट म्हणायचं. काय म्हणायचं? बास्केट होण्याची प्रोबॅबिलिटी किती आहे? 70%. स्कोर होण्याची प्रोबॅबिलिटी किती आहे? 70%. तो जो बास्केटबॉल प्लेयर आहे त्याची स्कोर करण्याची प्रोबॅबिलिटी किती आहे? 70%. आणि मिस करण्याची प्रोबॅबिलिटी किती आहे? 30%. त्याचा अर्थ काय? जितक्यादा तो थ्रो करेल त्यातले 70% टाइम्स तो काय करतो? स्कोर करतो आणि 30 टाइम्स काय करतो? मिस करतो. तर प्रोबॅबिलिटी आता प्रश्न कसा विचारलाय बघा, फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ 2 स्कोर्स इन 6 सेकंड. त्याला 6दा जर थ्रो करायला सांगितलं तर त्यातून 6 वेळा जर अटेम्प्ट करायला सांगितलं तर त्यातले 2 वेळा स्कोर होण्याची प्रोबॅबिलिटी किती विचारलं? येते का लक्षात? 6दा थ्रो करायला सांगितलं तर त्यातले 2 स्कोर होतील ह्याची प्रोबॅबिलिटी काय? हे सोपं नाही आहे एवढं. असं पण होऊ शकते की 6दा थ्रो केला आणि 6 वेळा मिस झालं, असं होऊ शकते. भले त्याची प्रोबॅबिलिटी 70% असेल, पण 8-10 पहिल्यांदा तो ट्राय केल्यानंतर मिस होईल आणि नंतर त्याची प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस वाढेल. बरोबर का? थोडासा त्याला अंदाज आल्यानंतर. पण पहिल्या सुरुवातीला जर त्यांनी 6 वेळा टाकला, त्यातले 2 स्कोर होण्याची प्रोबॅबिलिटी किती आहे ते एक्झॅक्टली सांगता येत नाही. त्याच्यासाठी तो फॉर्म्युलाच यूज करावा लागणार आहे. ठीक आहे. तर दोनदा स्कोर होण्याच्या हा एक्सपेरिमेंट कसा कंडक्ट होऊ शकतो बघा. म्हणजे त्यांनी 6दा थ्रो करणार आहे. आपण एज्युम करूया की पहिल्या 2दा स्कोर झाला. पहिल्या 2 वेळा स्कोर झाला आणि पुढचे 4 वेळा स्कोर नाही झाला. असं होऊ शकतं. बरोबर? पहिल्यांदा मिस झाला, नंतर स्कोर झाला, मिस झाला, स्कोर झाला, मग मिस झाला, मिस झाला. असं किती वेगवेगळ्या पद्धतीने होऊ शकते? 6 पैकी 2दा स्कोर किती वेगवेगळ्या पद्धतीने होऊ शकते? 15 वेगवेगळ्या पद्धतीने होऊ शकते. त्याचा फॉर्म्युला हा आहे बघा. बरोबर का? 2दा स्कोर होणे आउट ऑफ 6. 6 थ्रो पैकी 2 थ्रोज स्कोर होण्याची किती वेज आहेत? 15 वेज आहेत. बरोबर. किती कॉम्बिनेशन आहेत? असे किती कॉम्बिनेशन होतील त्यात? 15 कॉम्बिनेशन तयार होतात. कॉम्बिनेशनचा फॉर्म्युला यूज करायचा. हे कॉम्बिनेशन आहे, हे कॉम्बिनेशन आहे, हे कॉम्बिनेशन आहे. असे 15 वेगवेगळे कॉम्बिनेशन आहे. ए बेटा, काय करावं लागेल या 15ला प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ फेलियर नि मल्टिप्लाय करावं लागेल. हे बघा, प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस किती आहे? 70% प्रोबॅबिलिटी. ते कितीदा वापरावं लागेल? 2दा. आणि प्रोबॅबिलिटी ऑफ फेलियर कितीदा वापरावं लागेल? 4दा. बरोबर. 6 थ्रो करावं लागेल. त्यातलं 2दा सक्सेस मिळालाय. प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस किती आहे? 0.7 आहे. हे 2 टाइम्स आणि प्रोबॅबिलिटी ऑफ फेलियर 4 टाइम्स इंटू 50 केल्यानंतर तुम्हाला प्रोबॅबिलिटी मिळणार आहे. बरोबर. तर हा फॉर्म्युला काय बघा, हा जो 15 आहे हा कुठून भेटला? NCX. एक्स म्हणजे काय? प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस. एक्स म्हणजे काय? तो जो थ्रो करायला लागलाय त्यातले 2दा सक्सेस मिळायला लागले. एक्सची व्हॅल्यू 2 होते की नाही मागच्या केसमध्ये, आणि थ्रो किती होते? 6 होते. 6 थ्रो पैकी 2 सक्सेस. NCR जो फॉर्म्युला असतो, बरोबर का, तिथे NCX आहे. बरोबर का? ते आरला काय म्हणलेलं आहे? एक्स म्हणले. NCX इंटू P⁻X इंटू Q⁻N-X. ही इन शॉर्ट काय आहे? नंबर ऑफ बेज इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ फेलियर. असा फॉर्म्युला तुम्हाला पाठ करायचा. ठीक आहे. ए बेटा, हा एन म्हणजे काय? नंबर ऑफ ट्रायल्स. तो एक्सपेरिमेंट कितीदा परफॉर्म करायला? बरोबर. तो एक्सपेरिमेंट बर्नौली एक्सपेरिमेंट कितीदा तुम्ही परफॉर्म करायला? नंबर ऑफ ट्रायल्स आणि नंबर ऑफ सक्सेसेस. बरोबर का? नंबर ऑफ सक्सेसेस म्हणजे एक्स आणि नंबर ऑफ फेलियर्स N-X. हे प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस आहे, हे प्रोबॅबिलिटी ऑफ फेलियर आहे. आणखी एक गोष्ट काय? प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ फेलियर हे दोघांची एडिशन 1 असते. बरोबर का? P प्लस Q किती असतो? इक्वल टू 1 असतो. त्याच्या एडिशनमध्ये त्याच्या एडिशनमध्ये कधी-कधी प्रोबॅबिलिटी ऑफ फेलियर दिलेली नसते. त्यावेळेस काय घ्यायचं? 1 मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस घ्यायचं. बरोबर. 1 मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस घ्यायचं. एक्सपेक्टेड व्हॅल्यू इथे कसं कॅल्क्युलेट करायचं? नंबर ऑफ ट्रायल्स इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस. NP. व्हेरियन्स NPQ. नंबर ऑफ अटेम्प्ट्स. नंबर ऑफ ट्रायल्स इंटू नंबर ऑफ ट्रायल्स इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ फेलियर.
या तिघांचं मल्टिप्लिकेशन. व्हेरियन्स म्हणलं तर एक्सपेक्टेड व्हॅल्यू म्हणलं तर एनपी, व्हेरियन्स म्हणलं तर एनपीक्यू. या एक्सपेक्टेड व्हॅल्यूनं बरेचदा म्यू पण म्हणतात हा, बरेचदा त्याला काय म्हणतात म्यू म्हणतात. आणि स्टँडर्ड डेव्हिएशन कसं कॅल्क्युलेट करायचं? स्क्वेअर रूट ऑफ व्हेरियन्स. हे नोट पाहिजे ना, NOTE नोट पाहिजे. नोट काय? प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ फेलियर किती असतो इक्वल टू इकडे बडीत लिहिले. येते का लक्षात? हे बेटा हा एकच फॉर्म्युला लावायचा मगच, म्हणजे हे पण लक्षात ठेवायचं आहे, याच्यावरती पण क्वेश्चन आहे. एक्सपेक्टेड व्हॅल्यू एनपी, व्हेरियन्स एनपीक्यू, स्टँडर्ड डेव्हिएशन स्क्वेअर रूट ऑफ एनपीक्यू. याच्यावरती क्वेश्चन बघूया. बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनचे एपीवायक्यूचं बेटा, द प्रोबॅबिलिटी दॅट द स्टुडंट इज नॉट स्विमर is 1/5. The probability that out of 5 students selected at random 4 are swimmers. दोन probability जेव्हा म्हणायला लागल्यात ना, तेव्हा लक्षात यायला पाहिजे तुम्हाला की हा प्रश्न कशाचा आहे? बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनचा आहे. बरोबर? दोन probabilities. नॉट अ स्विमर म्हणजे त्याला क्यू म्हणायचं. काय म्हणायचं त्याला? क्यू किती आहे? 1/5. नॉट अ स्विमर, अ स्विमर. स्विमर असण्याची प्रोबॅबिलिटी काय असणार आहे? दोघांचा एडिशन किती असतो? 1 असतो. तर हा किती असायला पाहिजे? 4/5 असा. बरोबर का? 4/5 प्लस 1/5 1 होते. तर प्रोबॅबिलिटी ऑफ बिंग अ स्विमर 4/5. काय म्हणलंय? प्रोबॅबिलिटी दॅट आउट ऑफ 5 स्टुडंट्स, नंबर ऑफ स्टुडंट्स 5. म्हणजे हा एक्सपेरिमेंट कितीदा परफॉर्म करायला लागलेत? स्विमर असण्याचा सिलेक्ट करायला लागलेत ना, बरोबर का? एक स्टुडंटला सिलेक्ट करण्याचा एक्सपेरिमेंट आहे, बरोबर ना? स्विमर निघाला तर प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस, स्विमर नाही निघाला तर प्रोबॅबिलिटी ऑफ फेलियर. 5 स्टुडंट्स आर सिलेक्टेड ऍट रॅन्डम, 4 आर स्विमर्स. ठीक आहे. प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस 4/5, प्रोबॅबिलिटी ऑफ फेलियर 1/5 एंड 5. ठीक आहे. आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं? प्रोबॅबिलिटी दॅट द स्टुडंट इज नॉट अ स्विमर is 1/5. The probability that 5 students selected at random 4 are swimmer is. ठीक आहे. तर प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस माहिती आहे, प्रोबॅबिलिटी ऑफ फेलियर माहिती आहे, नंबर ऑफ ट्रायल्स माहिती आहे, एक्स 4 स्विमर्स आहेत, बरोबर. टोटल 5 पैकी 4 स्विमर आहेत. हे सगळे व्हॅल्यूज माहिती आहेत. तर प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस विचारले आपल्याला. प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस एक्स इक्वल टू 4 असताना प्रोबॅबिलिटी विचारली. 5 सिलेक्ट केलेत. द प्रोबॅबिलिटी दॅट आउट ऑफ 5 स्टुडंट्स सिलेक्टेड ऍट रॅन्डम 4 आर स्विमर. 5 जे सिलेक्ट केलेले आहेत त्यातले 4 स्विमर निघण्याची प्रोबॅबिलिटी किती विचार? किती सिलेक्ट केलेले आहेत? 5 सिलेक्ट केलेले आहेत. 4 स्विमर निघण्याची प्रोबॅबिलिटी. एक स्विमर निघण्याची प्रोबॅबिलिटी 2 सिग्नल, बरोबर का? एक्सची व्हॅल्यू काय काय असू शकते? 5 सिलेक्ट करायला लागलं का नाही? 0 स्विमर्स, 1 स्विमर, 2 स्विमर, 3 स्विमर, 4 स्विमर, 5 स्विमर मिळू शकतो. आणि ह्याची प्रोबॅबिलिटीज पी ऑफ एक्स. 0 स्विमर निघण्याची प्रोबॅबिलिटी, 1 स्विमर निघण्याची प्रोबॅबिलिटी, 2 स्विमर निघण्याची प्रोबॅबिलिटी, 3, 4 स्विमर निघण्याची प्रोबॅबिलिटी त्यांनी विचारली. द प्रोबॅबिलिटी दॅट आउट ऑफ 5 स्टुडंट्स सिलेक्टेड ऍट रॅन्डम 4 आर स्विमर. 4 स्विमर निघण्याची प्रोबॅबिलिटी. 5 विद्यार्थ्यांना आपण सिलेक्ट करायला लागलो. 4 वेळा सक्सेस मिळण्याची प्रोबॅबिलिटी किती विचारते? येते का लक्षात? 4 वेळा सक्सेस मिळण्याची प्रोबॅबिलिटी म्हणजे एक्सची व्हॅल्यू 4 असताना आपल्याला विचार, बरोबर का? इथे व्हॅल्यूज काय काय तुम्ही लक्षात घ्या. एक्सपेरिमेंट कंडक्ट करायला लागलो 5 वेळा. प्रोबॅबिलिटी ऑफ फेलियर दिलेली आहे. प्रोबॅबिलिटी ऑफ फेलियर 1/5. तर प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस किती असणार आहे? पी किती असणार आहे? 1 मायनस क्यू करायचं. 1 मायनस 1/5 केल्यावर किती ते 4/5, बरोबर का? आणि सिलेक्शन किती जणांचं करायला लागलो? तो फॉर्म्युल्यामध्ये एनसीआर येणार आहे का नाही? एनसी एक्स येणार आहे का नाही? तर एक्स काय आहे? किती सक्सेस मिळवायचे तुम्हाला? 4 सक्सेस मिळवायचे. 4 सक्सेस मिळवायचे. एक्स इज इक्वल टू 4. 5दा ट्रायल करायला लागला, 4दा सक्सेस मिळवायचे. ह्याच्यासाठी प्रोबॅबिलिटी कॅल्क्युलेट करायचं. हे सगळे व्हॅल्यूज इथे टाकायचे, बरोबर का? पाय C4 हे कॅल्क्युलेट करता येतं. पाय फॅक्टोरियल अपॉन, हे बेटा ह्याचं शॉर्टकट पण आहे. हे शॉर्टकट पण तुम्हाला मी सांगतो, पण टाइमिंग असं तरी करू शकतो. 4 फॅक्टोरियल 5 मायनस 4 फॅक्टोरियल हे 1 होते. तर हे ऍक्च्युली काय ते 5 इंटू 4 फॅक्टोरियल आणि खालचा 4 फॅक्टोरियल, हे तर 1 फॅक्टोरियलचा. हे 4 फॅक्टोरियल कॅन्सल होतो 5. ठीक आहे. हे शॉर्टकटमध्ये मी तुम्हाला सांगतो. हे सॉल्व्ह होऊन एवढा येते प्रोबॅबिलिटी. येते का लक्षात? दुसरा क्वेश्चन, द प्रोबॅबिलिटी दॅट अ पर्सन इज नॉट अ स्पोर्ट्स पर्सन. तसंच त्याचं क्वेश्चन आहे. Not a sports person is 1/6. Then the probability that out of 6 members of the family 5 are a sports person is. हे बेटा एक्सपेरिमेंट काय समजायला लागलं का? एका पर्सनला सिलेक्ट करण्याचा एक्सपेरिमेंट आहे, बरोबर का? आता सिलेक्ट केलेला पर्सन स्पोर्ट्समॅन निघण्याची प्रोबॅबिलिटी किती आहे? 1/6. तर प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस इज 1/6. सॉरी नॉट आहे का? क्यू आहे. क्यू म्हणतो फक्त. नॉट म्हणलं तर क्यू.
तर स्पोर्ट्समॅन असण्याची प्रोबॅबिलिटी किती असणार आहे? 1 - 1/6 करावं लागेल. 1 - 1/6 किती येते? 5/6 येते. बरोबर का? आता किती जणाला सिलेक्ट करायचे? टोटल नंबर ऑफ मेंबर्स किती आहेत? देन द प्रोबॅबिलिटी दॅट आउट ऑफ 6 मेंबर्स 6 मेंबर्स सिलेक्ट करणार आहे. ऑफ द फॅमिली 5 आर स्पोर्ट्स पर्सन म्हणजे सक्सेस किती वेळा मिळवायचे तुम्हाला? 5 वेळा. बरोबर का? एक्सची व्हॅल्यू 5 घ्यायची. 6c5 p⁻5 q⁻1 p⁻x q⁻n-x बरोबर. व्हॅल्यूज येतात आपल्यावर आन्सर नाही. येते की लक्षात? इन अ बॉक्स कंटेनिंग 100 ॲपल्स. एका बॉक्समध्ये किती ॲपल आहेत? 100 ॲपल्स आहेत. 10 आर डिफेक्टिव्ह. देन द प्रोबॅबिलिटी दॅट इन अ सॅम्पल ऑफ 6 ॲपल 6 ॲपल सिलेक्ट करायचे ना. 3 आर डिफेक्टिव्ह. डिफेक्टिव्ह निघणं तुमची प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस आहे. हे बेटा, तर प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस 10 डिफेक्टिव्ह आउट ऑफ 100. या प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस किती मिळते? 1/10. 10 डिवाइडेड बाय 100 म्हणजे 1/10. बरोबर का? 1/10. आणि प्रोबॅबिलिटी ऑफ फेलियर किती असणार आहे? 1 - 1/10. 1 - 1/10 किती येते? 9/10. येतं का लक्ष? प्रश्न ट्विस्टेड आहे. डिफेक्टिव्ह निघणं तुमची काय आहे? सक्सेस आहे. डिफेक्टिव्ह निघणं तुमच्यासाठी सक्सेस आहे. असा टेक्स्टबुकमध्ये पण क्वेश्चन होता. बरोबर का? बॉक्स कंटेनिंग 100 ॲपल्स 10 आर डिफेक्टिव्ह. द प्रोबॅबिलिटी दॅट इन अ सॅम्पल ऑफ 6 ॲपल्स 3 आर डिफेक्टिव्ह इज 3 डिफेक्टिव्ह निघण्याची प्रोबॅबिलिटी. कुणाची प्रोबॅबिलिटी काय काढतो आपण? युजली सक्सेसची प्रोबॅबिलिटी कॅल्क्युलेट करतो. तर डिफेक्टिव्ह निघणं तुमचं सक्सेस आहे. बरोबर का? तर 3 एक्सची व्हॅल्यू 3 3 डिफेक्टिव्ह निघाला पाहिजे. एक्सची व्हॅल्यू 3 आहे. 6 ॲपल आपण सिलेक्ट करायला 6 पैकी 3 डिफेक्टिव्ह निघाला पाहिजे. बरोबर का? प्रोबॅबिलिटी ऑफ सिलेक्टिंग अ डिफेक्टिव्ह किती आहे? हे दिलेलं आहे प्रोबॅबिलिटी. डिफेक्टिव्हची प्रोबॅबिलिटी किती दिली? 100 पैकी 10 डिफेक्टिव्ह आहे. तर प्रोबॅबिलिटी ऑफ डिफेक्टिव्ह म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस आपल्या केस 1/10. प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस 1/10 आहे. तर प्रोबॅबिलिटी ऑफ फेलियर 1 - 1/10 म्हणजे 9/10. ते सगळे व्हॅल्यूज याच्यामध्ये टाकायचे फॉर्म्युला आन्सर येते का लक्षात? असे क्वेश्चन आहे. द प्रोबॅबिलिटी दॅट अ सर्टन काइंड ऑफ कंपोनेंट विल सर्व्हाइव्ह अ गिवन टेस्ट इज 2/3. द प्रोबॅबिलिटी दॅट मोस्ट 2 कंपोनेंट्स आउट ऑफ 4 टेस्टेड एनची व्हॅल्यू काय? 4. 2 कंपोनेंट्स आउट ऑफ 4 टेस्टेड विल सर्व्हाइव्ह. सर्व्हाइव्ह करणे हे तुमच्यासाठी प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस आहे. प्रोबॅबिलिटी दॅट अ सर्टन काइंड ऑफ कंपोनेंट विल सर्व्हाइव्ह. प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस किती दिली? 2/3. तर प्रोबॅबिलिटी ऑफ फेलियर किती असणार? 1 - 2/3 किती येते? किती? 1/3. बरोबर का? पीची व्हॅल्यू, क्यूची व्हॅल्यू, एनची व्हॅल्यू, एक्सची व्हॅल्यू. हां, आता नीट लक्ष द्या. एक्सची व्हॅल्यू तशी नाही आहे. द प्रोबॅबिलिटी दॅट ॲट मोस्ट काय म्हणलं इथं? ॲट मोस्ट. हे शब्द महत्वाचे बघा. ॲट मोस्ट 2 कंपोनेंट्स आउट ऑफ 4 टेस्टेड विल सर्व्हाइव्ह. ॲट मोस्ट म्हणजे काय? जास्तीत जास्त. ॲट मोस्ट म्हणजे काय? जास्तीत जास्त. म्हणजे 2 पेक्षा कमी पण चालते. हां. ॲट मोस्ट म्हणजे काय? हे बेटा ॲट मोस्ट म्हणजे काय? जास्तीत जास्त. लक्षात येते का तुम्हाला? तर 2 पेक्षा कमी पण चालेल ना. हे बेटा प्रोबॅबिलिटी व्हेन एक्स इज लेस दॅन ऑर इक्वल टू 2 ॲट मोस्ट 2 आहे. येते का लक्षात? हे कॅल्क्युलेट करायचं आहे. म्हणजे 0ची पण प्रोबॅबिलिटी चालेल. बरोबर का? 0 कंपोनेंट विल सर्व्हाइव्ह, 1 कंपोनेंट विल सर्व्हाइव्ह, 2 कंपोनेंट विल सर्व्हाइव्ह. बरोबर. जास्तीत जास्त 2 सर्व्हाइव्ह करेल ह्याची प्रोबॅबिलिटी पुढचे क्वेश्चन जरा डिफिकल्ट होत जाते ना.